मॅचकडे जाऊयात आपण. बबलू पडेकर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आले आणि त्यांचं स्वागत इथे चेतन केलंय या चौकाराने. लागोपाठचे दोन चेंडू आणि लागोपाठच्या दोन चेंडूंवरती आपण पाहतोय ते खेळलेले दोन चौकार आहेत. बोलून बॉलर तयार आहे. पुढे बबलू ओ रिव्हरचा फटका. बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली. टाळींच्या गजरामध्ये आपण पाहतोय स्वागत करूया माई 11 संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होते. स्कोर कार्ड वरती 50 धावा आहेत. बॉलर तयार आहे. पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय बबलू. ओ बैठक बैठक स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू पोहोचला. बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. बबलू पडेकर स्ट्राइक ऑन ऋषिकेश. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा इथे प्रयत्न होता आणि आता मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय स्थिर असणार आहे. 54 धावा धाफलकावर आहेत. ओहो खराब चेंडू आणि त्याला मात्र आपण पाहतोय आसमान दाखवलं या चेंडूला. बबलू पडेकरचं प्रचंड महागडं षटक बघायला मिळालं. षटकार इथे आला. साठ धावा अगदी 10च्या सरासरीने आपण पाहतोय ते मैदानामध्ये धावा ज्या बनवले जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 7वं षटक घेऊन. यावेळेस पहिलाच बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करतायत. इथे मैदानामध्ये पाहायचंय 7वं षटक घेऊन हर्षल जे ते मैदानाच्या मध्ये येणार आहेत.
गोलंदाजी तरी पुण्याचा गोलंदाज तयार असणारा स्ट्राईक ऑन ऋषिकेश आहे. यावेळेस जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक अलाउन दी कार्पेट लॉंग ऑफला. सूरज आहे चेंडूला कव्हर करतोय, तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. एक धाव इथे मात्र मैदानाच्या मध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 62 धावा. यावेळेस पुन्हा मैदानाच्या मध्ये आपण बघतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये एकेरी दुहेरी धावा जे आपण पाहतोय ते घेण्याचा प्रयत्न आता मात्र सुरू झालेला आहे आणि संघाची धावसंख्या यावेळेस आपण मैदानामध्ये बघणार आहोत 63 धावा. ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. पण आता गोलंदाज तयार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल. यावेळेस चांगली गोलंदाजी मी म्हणेल हर्षलची. अचूक टप्पा आपण नियंत्रण बघतोय ना. अगदी डीप होणारे चेंडू, खोलवट टप्प्याच्या चेंडूंचा जास्तीत जास्त वापर आत्तापर्यंत आपण पाहिले गेले तर या षटकामध्ये जो केलाय हर्षलने. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. 7वं षटक घेऊन आलेलं आहे आणि मला वाटतं दोन्ही खेळाडू आता सेट झालेले आहेत. ओ पुढे सरसावलेत. पुढे सरसावत आपण पाहतोय कट केलेला चेंडू. तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेल्या या 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाईल. 67 धावा ते आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 7वं षटक इथे सुरू आहे. 8 षटकांच्या मॅचेस आपण सकाळ सत्रामध्ये लोणावळ्यातील आपण पाहतोय. सर्व हे उभरते सितारे लेजंड खेळाडूंचा आज मात्र खेळ बघायला मिळणार. यावेळेस जोर फुल टॉस पिक केलाय बॉलला आणि पाठवलाय काव कॉर्नर झोन मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. जर मग बघितलं गेलं तर चौकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 71 धावा. 21 चेंडू मध्ये 41 धाव्यांची एक चांगली इनिंग आतापर्यंत ऋषिकेशने खेळलेली आहे. एक चांगली बॅटिंग आपण पाहतो खऱ्या अर्थानं ऋषिकेश करतोय. दुसऱ्या बाजूला चेतन गायकवाड यांचा अनुभव देखील तो दाखवतोय. शेवटचा षटक आहे आणि बघायचं आजच्या सकाळ सत्रामध्ये ऋषिकेश कडून अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार का. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक घेऊन भरत. पहिलाच बॉल अगदी चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू वाईट बॉल आहे आणि मला वाटतं या इनिंग मधला या डावा मधला हा पहिला वाईट बॉल आहे. अगदी शेवटच्या षटकामधला असणारा वाईट हा देखील आपण पाहतोय. पुढे सरसावात खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्यात होता परंतु चेंडू सोडून दिलाय. दुसरा वाईट आलाय. आज लोणावळ्याचे सर्व आपण पाहिले गेले तर स्टार्स कास्ट या मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न इथे होता. यावेळेस शफल होता. अगदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे
आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाईल. 74 धावा च्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. यावेळेस शफल होता, आपण पाहतोय स्ट्रोक येथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मैदानामध्ये बघायचं आहे स्वतःहून मात्र जो स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करेल आपण चेतन गायकवाड यांना बघतोय. त्यांना माहिती आहे की स्लॉकवरचे षटक आहे आणि या स्लॉकवरच्या षटकामध्ये कुठंतरी एक मोठी इनिंग उभी करायची आहे. 74 धावा धावफलकावरती आहेत. 74 रन. नवीन बॅटर युसुफ इथे आपण पाहतो मैदानात दाखल इथे होत आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो केला जाईल. सिंगल तरी ती आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय ऋषिकेश डेंजर एंडला आणि 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्यात. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा इथे प्रयत्न होता. अगदी लेगबाईच्या रूपाने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल जी आहे. 77 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा नोंदवले गेलेले आहेत. पुन्हा बघायचंय 7 युसुफ माफ करा कोलबा टप्प्याचा बॉल. यावेळेस अगदी ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर. हा ब्याऐंशी धाव्यांचा टार्गेट आता मैदानामध्ये असणार आहे. LMC 11 या संघासमोर. चला विनंती असणार आता लगेच फिल्डिंग देखील तुम्ही लावून घ्या. चोवीस चेंडू आणि 43 धावीची एक चांगली इनिंग ऋषिकेश जाधव यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपण जरूर बघितली इथे. उद्या सप्लाय मधून का तुम्हाला चला यानंतरची होणारी मॅच आणि त्या सामन्याचा आपल्याला टॉस देखील करायचा आहे. चला फिल्डिंग लावून घे टीम. माय 11
संघाला विनंती आहे की आपण लगेचच त्याच्याकडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ आपल्याला कुठल्या प्रकारचा अधिकचा खर्च करायचा नाहीये. आपण त्याची थोडीशी दक्षता घेऊयात. अक्षय अण्णा येवले स्पोर्ट फाउंडेशन. हा हा नाही माझं 42 आम्ही दोघं. ओके ओके. चला यानंतरची होणारी मॅच एस जी स्ट्रायकर्स विरुद्ध अक्षय अण्णा येवले स्पोर्ट फाउंडेशन टीम. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असणार आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि याच्याकडे आमचे या स्पर्धेचे असणारे आयोजक ऑर्गनायझर मेंबर आमचे सातभाई यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करणार आहोत. सातभाई या. चला फिल्डिंग लावून घे टीम. विषय एकटा खेळला. शनी होता यांच्यात. शनी एक रन आउट झाला. विषय खेळला 43. बाबा मारले होता ऋषा शेवटपर्यंत खेळला. 50 मारली नाही मारली 43. लेट आउट झाला. लेट आउट. हा ना. डॉट किती माहिती का तो? चौकाचा हे नको दिसतं. 8 बॉल डॉट आहे. 8 ना किती बॉल मध्ये? 30 बॉल 43. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला आपण पाहतोय मैदानामध्ये आता इथे सुरुवात होणार आहे. आघाडीची दोन्ही बॅटर्स दाखल मैदानामध्ये येतात. दाखल झालेले आहेत. आपल्याकडे मजा नाही. इथं कसं भाई ग्राउंड असते भाडा आहे पण पब्लिक इथं
पब्लिक आता उगाच हे असेल आणि त्यात आहे ना संडेला इथलं ग्राउंड भेटलं ना तर संडेला गर्दी बघायला संडेला तो गर्दी बघितली असं बोलला आता यावेळेस शनिवारी फायनल झाली ग्राउंड संडेला गर्दी बघायची कुठंच जागा नसते. चला तर मैदानामध्ये आपण जाणार आहोत आणि मैदानाच्या मध्ये बघायचं आहे आघाडीची जोडी मैदानात दाखल इथे होतीये. एका बाजूला किरण शिंदे दुसऱ्या बाजूला बबलू पणीकर करा विशाल विशाल आणि किरण ही आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल इथे होतीये. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय शनी बेणेशिरूर. आपल्या बोटांच्या जादूने खऱ्या अर्थानं याही खेळाडूने मावळ तालुक्याला प्रभावित केलंय आणि या सीझन मध्ये तो भन्नाट फॉर्म मध्ये शनी तयार असेल. पहिलाच बॉल यावेळेस आडव्या बॅटने मात्र गॅप मध्ये चेंडू मनगटाच्या साह्याने वळवलाय आणि किरणने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती चौका ठोकलाय. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय यावेळेस किरणच्या बॅट मधून येताना आपल्याला जो बघायला मिळाला. यावेळेस स्क्वेअर कट वाड स्ट्रोक क्लास दाखवला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस किरणने. चौकार. दोन चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती आपण पाहतोय स्वागत केले किरणने यावेळेस चौकाराने. शनीचे केलेले स्वागत. यावेळेस बैठक स्ट्रोक आणि इथे लागोपाठचा हा तिसरा चौकार आहे. मैदानाच्या मध्ये आलेले हे 3 चौकार आहेत. लागोपाठचे तिसरा चौकार आलाय. किरण शिंदेच्या बॅटमधून आपण पाहता आलेला चौकार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाक फुटला गेले. पंच डोक्यावरून स्ट्रोक खेळलाय. लागोपाठचा चौथा चौकार. ये रास्ते है 4 के फॉर रन. यावेळेस हा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुढे सरसावत स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. बॅटानी बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. किरण शिंदे आपण सतत बघितलं. राजहंस क्रिकेट क्लब संघाला मात्र रिप्रेझेंट करताना आपण याला बघितलेलं आहे. ओहो यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ अक्सा कव्हर मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा तिथे आल्या. तिसऱ्या धावेची मागणी आणि तिसरी धाव देखील तिथे मैदानामध्ये. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा.
त्यांचे मालक आहेत. तर जाऊया मॅचकडे पण पुढे एकदा. एकंदरीत आपण इथे मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाजाचा मात्र इथे तयार असणार आहे मुंबई एंड कडून, ज्या खेळाडू आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. युसुफ यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. परतावा लागेल किरणला. पहिली विकेट आपण पाहतो येताना जे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली, ज्या खेळाडूने एकंदरीत आपण जर बघितले गेले तर लागोपाठचे 4 चौकार खेळले, तो किरण शिंदे इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला गेलं तर बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर जो मात्र इथे मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे तो नितीन. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला. राऊंड द विकेट मारा करतायत आणि तिथे मैदानाच्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. अक्षय येवले स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आज मात्र फक्त चौकाराची भाषा बोलतायत. हा चौकार आहे. मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे युसुफ. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा कट केलाय. खेळाडू चेंडूला पाठमध्ये जरूर झाले, शर्यत लागली तिथे आणि पाता पाता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला तिथे मात्र अडवलं जाणार आहे. 3 धावा. चौथ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. चौथी देखील आली आणि इथे 5व्या धावेचा प्रयत्न होता. 5व्या धाव देखील आपण पाहतोय. 5 धावा अगदी यशस्वीरित्या मैदानाच्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली चपळता मैदानामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दाखवली. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला नितीन. संघाची धावसंख्या या 5 धाव्याने देखील आपण पाहतोय पुढे सरकणार आहे. 28 धावा स्कोर कार्ड वर आहेत. विशाल स्ट्राइक ऑन. यावेळेस पुन्हा एकदा पाकफुटा जात. शॉर्ट एक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप एक्सच्या कव्हरला सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय.
काढलाय विशालने आणि पाठवला स्ट्रेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तो पोहोचलेला आहे. बघायचं हा चौकार आहे की षटकार आहे. चौकार. आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. कुठेतरी वाटलं की युसुफ कमबॅक करून देईल संघाला, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवली किरण शिंदेची. परंतु त्यानंतरचं जे आक्रमण राहिलंय धावफलकावरती 36 धावा आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वर आहेत. आणि आता मैदानामध्ये बघायचे पुढे एकदा मॅचकडे जाऊयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन निंबाळकर. गोलंदाज तयार आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑफला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय तिथे. विकेटचं होईल पतन. आणि मला वाटतं संतोष भाऊ काल ज्यांनी प्राइज लावलं ते प्राइज जमा झालेलं नाहीये. यज्ञ रेड्डी ते आपलं प्राइज जमा करा. मॅचकडे जायचंय. नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानात दाखल होणार आहेत बबलू पणीकर. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय सचिन निंबाळकर जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुणे एंड कडून. त्यावेळेस अगदी हलक्या तर आपण पाहतोय इथे कट केला जाईल आणि त्यानंतर इथे मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल. 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 37 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॅकफुटला जात चेंडू आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये तिथे संपर्क होताना आपल्याला बघायला मिळाला नाही. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघतोय चेंडू डॉट असणार आहे. यावेळेस मिस साइन स्ट्रोक चेंडू हवेत. झेल तिथे झालाय. चांगला झेल. विकेटचं पतन. बबलूला मात्र माफ करा इथे विकासला परतावा लागणार आहे.
जो मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी तर नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावर दाखल इथे होईल सूरज धोंडगे. एक मधल्या फळीतील आपण पाहतोय असणारा खेळाडू अनेक वेळा आपण बघितलं की ते मग दिनेश कार्तिक असेल, सुरेश रैना असतील, युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी असे अनेक खेळाडू आहेत ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर या क्रमांकावरती येऊन चांगली बॅटिंग केली आहे. संघाला सावरण्याचं काम अनेक वेळा केलेलं आहे. आज बघायची ती जबाबदारी इथे स्वीकारावी लागणार आहे सूरजला. अगदी हलक्यातून आपण पाहतो चेंडूला इथे खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. ऋषिकेश जाधव चेंडूला कव्हर करतोय तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली. षटक क्रमांक संपलं जाईल तर मैदानाच्या मध्ये तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. समीकरणाकडे आता मी तुम्हाला घेऊन जाईल. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 44 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. या षटकामध्ये आपण पाहतोय सचिन निंबाळकर यांनी अवघ्या 2 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. जो धावेंचा ओघ सुरू होता, जो धावेंचा वेग सुरू होता त्या धावेला इथे ब्रेक लावण्याचं काम सचिन निंबाळकर यांनी केलंय. आणि इकडे सराव करणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे सराव जरूर करा परंतु बॉल मैदानामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या. मॅचकडे जायचंय पुढे एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय युसुफ मैदानाच्या आतमध्ये दाखल इथे होणार आहेत. इथे बघायचं मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र इथे बदल जो होणार आहे. वेळ वाचवायचा वेळेचं बंधन आपल्याकडे जरूर आहे कारण आपण प्रत्येक संघांना निर्धारित वेळ दिलेले आहेत. युसुफ तयार आहे. स्ट्रायक ऑन सूरज. त्यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस इन होता. हलक्यातून मात्र फक्त मनगडच्या साह्याने वळवण्याचं काम त्याने केलं तोपर्यंत ती आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आली. सूरजला माहिती आहे की आपण एका बाजूला बबलू आहे आणि त्यामुळे त्याला साथ देणं तर गरजेचं आहे. हा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. इन कटर चेंडू मैदानामध्ये आतल्या बाजूला वळण घेणारा चेंडू आणि असे फार कमी चेंडू बघायला मिळतात. राऊंड द विकेट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतात आणि इन कटर चेंडूचा वापर करतात आणि तोच मात्र इथे युसुफने या चेंडूचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. बबलू पणीकर. अनेक वेळा मी बबलू पणीकरला खऱ्या अर्थानं बबलू पणीकरचं हे नाव अगदी लोणावळ्याचे ज्यावेळेस टॉप 5 ऑलराऊंडर ज्यावेळेस काढले जायचे त्यावेळेस मग त्या टॉप 5 मध्ये बबलू पणीकरचं नावही असायचं. MTPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रेज राहिली बबलू पणीकरची. यावेळेस मोठा स्ट्रोक बघायचंय. उंची तर आहे, लांबी आहे का? यस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार आलेला आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. बॅट आणि बॉल मध्ये थोडंसं अंतर राहिलं. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आता येईल. 4थं षटक आपण पाहतोय ते मैदानात प्रगती पथावरती असताना निश्चितप्रमाणे बबलू पणीकरला माहिती आहे की विकेट आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी जबाबदारी माझ्या खांद्यावरती देखील आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून आता मात्र इथे फलंदाजी करावी लागणार आहे बबलूला. यावेळेस क्रॉस द बॅट उडवलाय बॉलला काव कॉर्नर मध्ये. यस. काय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक खेळलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर.
तुमच्या गोलंदाजीवरती धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 51 धाबा, अर्धशतक पूर्ण होत आहे LMC 11 संघाची. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द बॅट आणि तिथे सचिन निंबाळकर आहे, तिथे सुट्टी मिळणार नाहीये, विकेट होईल पतन. काय झेल जिंकलाय. या 24 चेंडूंमध्ये 31 धाब्यांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू आणि 31 धाबा. असं म्हणतात ना, कधी कधी माणसाने एखादा जुना फोटो घ्यावा आणि समोर ठेवून बघावं स्वतःकडे, आपल्यामध्ये झालेले बदल. नवीन बॅटर आता मैदानाच्या मध्ये वैभव. चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा अगदी हलक्यात आपण पाहतो, चेंडू घेऊन काढला जाईल. शनी चेंडूला इथे कव्हर करतोय, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. सचिन निंबाळकर याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. 23 चेंडू अजून शिल्लक आहेत, 30 धावा अजूनही मात्र बजे बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन निंबाळकर. स्ट्राईक आउट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल वैभव. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला पॉईंटच्या डोक्यावरून. टीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 54 धाबा. बॉलर तयार आहे. सचिन निंबाळकर राऊंड द विकेट. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये बघायचं, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय कळवलंय. इथं जे आपल्याला पाहायला मिळालेली आहे नवीन बॅटर आता हर्षल, जो मैदानामध्ये दाखले ते होणार आहे. स्पर्धेचे निमित्त आपण पाहिले तर आज बरेचसे लेजेंड खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र पोलीस नितीश उर्फ बंटीभाऊ कोवडे यांचा श्रेणी शुभागमन होतोय. संतोष सातकर, राजुद्दीनभाई शेख, हेमंत लोखंडे, सूरज गायके, हरीश जाणीरे. आज या जुन्या खेळाडूंचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचं आहे, चेंडूची फेकी बहारदार मैदानामध्ये इथे बघायला मिळाली आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितली गेली तर 56 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॉलर तयार आहे पुण्याचा सचिन निंबाळकर. आतापर्यंत धाब्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम सचिनने मात्र इथे केलेलं आहे.
यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला बघायचंय क्षणी आहे चेंडूच्या खाली झेल झालाय तिथे विकेटचं पतन. सहा फलंदाज जे मैदानामध्ये बाद झाले त्यामध्ये 4 विकेट या सचिन निंबाळकर यांच्या नावावरती राहिलेत. स्कोर धावफलकावरती 56 धावा आहेत. अजून 19 चेंडू आणि 26 धावा जे अजूनही मात्र जिंकण्यासाठीचे बनवायचे आहेत. यावेळेस पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं ऑन साइडला चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल आणि त्यानंतर इथे मैदानामध्ये बघायचं आलेली सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न ओहो तिथे मैदानाच्या मध्ये काय झालंय धावबाच्या रूपाने विकेट आहे. बघितले गेले तर नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो दाखले ते होणार आहेत ते भरत. मैदानामध्ये बघायचंय पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये आपण बघणार आहोत तयार असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण बघतोय तिथे मात्र चेंडू खेळून काढला जाईल. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकणार आहे. 58 धावा आहेत. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस हा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पॉईंटच्या दिशेने चेंडू अगदी किती खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये चेंडूची फेकी होईल. एक धावे ती आलेली आहे. एक धावेचा आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा प्रयत्न सुरू केलाय आणि मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. लोअर फुल टॉस पिक केलाय बॉलला
आणि पाठवलाय का कॉर्नर मध्ये, सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल हा चौकार आहे. ज्या धाबलकावरती आहेत 15 चेंडू 19 धावा बनवायचे आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट असा कव्हरला आणि सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. एक धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 64 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढे आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहे गोलंदाजीसाठी गोलंदाज कुणाल. ओहो, सूरजसाठी चेंडू होता. कुलवा टप्प्याच्या चेंडूचा वापर जरूर इथे केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तेवढं बरंच अंतर राहिलं. चेंडू डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल चेंडू खऱ्या अर्थानं प्रेशर वाढवणार आहे. एका बाजूला माय 11, दुसऱ्या बाजूला LMC 11. मोठा स्ट्रोक, स्ट्रेट हिट बघायचंय. हाय अँड हँडसम सूरजचं आक्रमण, षटकार ठोकलाय. मध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, षटकाराच्या मदतीने धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 70 धाबा. 12 चेंडू 12 धाबा अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. अनिल सर, मला वाटतं जो वेळ फिल्डिंग टीमला पण दिलेला आहे तो वेळ संपलेला आहे. त्यामुळं आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असतील. बारा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असणार आहे. सामन्याकडे मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा 70 झालेले आहेत. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची अजूनही मात्र जी गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी बेनेश्वरूर जे आता मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार असणार आहे. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आता मात्र जे आपण पाहतोय असेल. हलक्यात आपण मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत इथे आलेली सिंगल, एक धाव इथे आलेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 7 विकेट आलेले आहेत आणि मला वाटतं माय 11 संघाला जर जिंकायचं असेल तर निश्चितप्रमाणे विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. विकेट घ्याव्या लागतील. ओहो, यावेळेस डबल माइंड सूरज ड्राईव्ह करायचा होता तो अगदी बॅटच्या समोरून मात्र चेंडू वळण घेताना आपल्याला बघायला मिळाला. चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तयार आहे. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. सिंगल तर तिथे मैदानाच्या आतमध्ये आली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तर केलाय आणि तिथे मात्र विकेट आहे. फलंदाज होईल बाद.
फलंदाज आहेत जे आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेत. नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतील. प्रतीक शनीचा पुढचा बॉल हलक्यात मात्र आपण पाहतो चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर इथे आली. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये. आता एका धावेसाठी संघर्ष सुरू झालेला आहे. मला वाटतं 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेला सुरेश धोंडगे आता त्याच्यापर्यंत त्याच्या समोर 4 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे फार मोठी जबाबदारी सुरेश समोर असणार आहे. धावफलकावरती आपण बघतोय 72 धावा आहेत. 8 चेंडू आणि 10 धावींची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. प्रेशर मात्र थोडस बढ़वण्याचं काम जे सुरू आहे. शनी तयार आहे. यावेळेस इनसाइड आउट. फक्त बॅटचा फेस ओपन केला. सिंगल आली. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये येते. 2 धावा इथे आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 74 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्यातून आपण पाहतो चेंडू मैदानाच्या मध्ये सिंगल तिथे येताना आपल्याला बघायला मिळाली. 1 धावा आलेली आहे. करा. यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघांना विनंती आपापल्या डगआउटपाशी तुम्ही जाऊन सज्ज राहा, तयार राहा. जशी मॅच संपेल ना आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. यायचंय. सुरेश धोंडगे ठरतो या सामन्याचा मार्ग मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या टीम.